नमस्ते. आज छत्रपती शंभू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण जमलेलो आहोत आणि अ, मी मराठा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातनं जितेंद्र रौंदळे व शिवव्याख्याते ललित पाटील यांनी मला विनंती केली की आपण काही दोन शब्द बोलावेत. तर त्या निमित्ताने मी आपल्याशी छोटंसं हितगुज साधणार आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य विषय म्हणजे हंबीरराव मोहिते जे आपल्या हिंदवी स्वराज्याचे राज्याभिषेकाच्या वेळेसचे सरसेनापती होते, त्यांच्या बाबतीत थोडं आणि त्यांचं जे काही हिंदवी स्वराज्यासाठीचं जे योगदान आहे त्या योगदानातनं आजच्या घडीला आजच्या तरुण पिढीसाठी किंवा आजच्या आपण जे भारताचे नागरिक आहोत त्यांना काय घेता येईल असं एक थोडंसं आपल्याला विषय मांडायचा आहे. तर माझी ओळख प्रथम करून देतो. मी विक्रमसिंह मोहिते, हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांपैकी एक आणि आम्ही तळबीड तालुका कराड जिल्हा सातारा इथले मुख्य आमचं गाव आहे. अजूनही तिथे मोहिते मंडळी राहतात. हंबीरराव मोहित्यांची समाधी आहे आणि तिथे खूप पर्यटक, इतिहासप्रेमी, इतिहास संशोधक येऊन समाधीला पुष्पमाला आणि आदर अर्पण करतात. भारताच्या सैन्याचे अधिकारी आणि काही विशिष्ट कार्यक्रमाच्या वेळेसचे अतिथी पण येऊन जातात. तर आपण पण तळबीड या गावी जरूर भेट द्यावी. मी लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्ष काम करत आहे आणि त्या निमित्ताने भारतभर माझ्या नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबई, दिल्ली, मद्रास, चेन्नई, बँगलोर अशा ठिकाणी काम करण्याचा मौका मिळाला. आता पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि लॉजिस्टिक्स या विषयात कन्सल्टन्सी आणि इतिहास संशोधन, थोडीफार समाजसेवा व गावाला शिक्षणाच्या दृष्टीने मुलांसाठी काय करता येईल या बाबतीत थोडाफार विचार चाललेला आहे. तर आज श्री छत्रपती शंभू महाराज यांची जयंती आणि त्यांना मी प्रथम प्रणाम करतो, वंदन करतो. त्याचप्रमाणे आज अक्षय तृतीया अतिशय चांगला दिवस आहे, काही चांगला संकल्प करण्याचा दिवस आहे. त्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा अर्पण करतो. हंबीरराव मोहिते यांचं हिंदवी स्वराज्यासाठीचं जे योगदान आहे त्याचा विचार करता 7-8 मुद्दे लक्षात येतात आणि ते मुद्दे म्हणजे असे की छत्रपतींनी, शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते यांनाच सेनापती म्हणून का निवडलं आणि त्यानंतर त्यांची योग्यता काय होती व त्यांनी काय योगदान दिलं. तर ह्याचा अभ्यास केला त्या लक्षात येतं की त्यांनी स्वराज्यासाठी राज्यकारभार, प्रशासन, प्रशिक्षण, सैनिकी परंपरेचा वारसा हा हिंदवी स्वराज्यासाठी आणला व तो भक्कम केला. शिवाजी महाराजांनी पाया रोवलाच होता. इतर अनेक सरदारांनी, सेनापतींनी ते चालू केलेलंच होतं. परंतु जर का आपण विचार केला की राज्याभिषेकाच्या वेळेसची परिस्थिती काय होती आणि त्याच्या आधी 5 वर्ष आणि त्याच्या आधी 5 वर्ष म्हणजे 10 वर्षाचा काळ कसा गेला, तर आपल्या लक्षात येईल की मिर्झा राजा जयसिंग यांच्याबरोबर जो 1665चा तह झाला पुरंदरचा,
त्यावेळेसची परिस्थिती काय होती. तर त्यावेळेस आपल्या स्वराज्यामध्ये 35 किल्ले होते आणि 5 लक्ष होण्याचा उत्पन्नाचा प्रदेश होता. तो त्याच्यापैकी जवळजवळ 23 किल्ले हे मोगलांना द्यावे लागले व आपल्याकडे साधारण 12 किल्ले उरले आणि 1 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आपल्याकडे राहिला. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे, शिवाजी महाराज तह झाला, मग आग्र्याला गेले. आग्र्याच्या भेटीमध्ये औरंगजेबाबरोबर वितुष्ट आलं, त्याच्यानंतर कैदेत पडले, त्याच्यानंतर परत आले आणि त्याच्यानंतर 1665 पासून 1670 पर्यंत किंवा 68 69 70 पर्यंत शिवाजी महाराजांनी फार काही मोठ्या हालचाली केल्या नाहीत आणि त्यामुळे स्वराज्य एका ठराविक सीमित लेवलपर्यंतच राहिलं. त्याच्यानंतर त्यांनी कोकणामध्ये स्वाऱ्या सुरू केल्या, कारण तिथं मोगलांचं फार मोठं बस्तान नव्हतं. त्यामुळे सिद्धी, पोर्तुगीज आणि इतर जे देसायांनी बंड केलं होतं ते मोडण्यासाठी कोकणपट्टीमध्ये त्यांनी खूप हे केलं, तेव्हा स्वाऱ्या केल्या. आणि 1670 नंतर जेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना केलेला तह मोडला, त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांना एकदम जोरदार उचल धरली आणि आपल्या एकंदरीत जे काही स्वराज्य निर्मितीचं जे स्वप्न होतं ते जोरदार त्याच्यासाठी काम चालू केलं. त्याच्यासाठी काम चालू करताना मग शेवटी शिवाजी महाराज जेव्हा त्यांचा वारले त्यावेळेस ह्या 35 किल्ले जे 12 किल्ल्यांवर आले होते त्याच्यावरनं 360 किल्ल्यापर्यंत मजल मारली होती. तुम्ही विचार करा की केवढा प्रचंड हा तफावत आहे, की केवढा मोठी मजल मारली गेली. आणि ही मजल मारणं, तेवढे किल्ले घेणे आणि त्या किल्ल्याचे, त्या सैनिकांचे व्यवस्थापन, त्यांचं शिक्षण, प्रशिक्षण, त्यांचा पगार, त्यांचा बंदोबस्त हे करण्यासाठी त्यांना त्या तोडीचा सेनापती जरुरी होतं. आणि म्हणूनसाठी ज्या व्यक्तीकडे हे प्रशिक्षण आणि ह्याचा वारसा लाभलेला आहे, अशा हंसाजी मोहिते, ज्यांना हंबीरराव मोहिते हा किताब देऊन त्यांनी सरसेनापतीपदी अपॉइंट केलं. आणि तर हे फार महत्वाचं आहे. आता ह्यांची योग्यता होती म्हणजे काय होती, तर मी तुम्हाला 3 रेफरन्सेस वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यामधनं असं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्याचबरोबर त्यांच्याच तोलामोलाची जी घराणी होती आणि त्याच्यामध्ये राजे शिर्के, महाडिक, मोहिते, घोरपडे अशी जी घराणी होती, तर त्यांच्याकडे जो शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा वारसा होता तर तो काय होता आणि आज आपण त्याच्यातनं काय शिकू शकतो ह्याच्यावर मी नेहमी मंथन करत असतो. तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे एक नोंद आहे आणि ही नोंद खूप प्राचीन आहे, म्हणजे जुनी आहे, शिवाजी महाराजांच्या काळातली. त्याच्यामध्ये दिलंय की जिजाऊ साहेबांच्या तालमीत बाल शिवाजी राजे तयार होत होते. तंजावरच्या एका जुन्या हस्तलिखितामध्ये महाराजांच्या ठाई कोणते गुण होते याची यादी दिली आहे. ती मध्ये 1 2 3 4 असे 24 गुण दिलेले. तर ते मी वाचतो आणि ह्याच्यावर आपण आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जी मुलं आहेत, जी तरुण पिढी आहे आणि जे आई वडील आहेत जे ऐकतात आहेत, त्यांनी याच्यावर मंथन करावं अशी माझी इच्छा आहे. देवाच्या ठाई निष्ठा, बळे पखर, राज किळची अदब, म्हणजे राजकलेची अदब, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसं आदबीनी बोलायचं. दर्शनी, आपला पेहराव कसा पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व कसं पाहिजे, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात. रत्न परीक्षा, अश्व परीक्षा, शस्त्र परीक्षा, रसिक बोलणे,
डोळ्यांमध्ये शरम, शाळग्राव परीक्षा, गज परीक्षा, न्याय उत्तम करणे, शहाणपण, राजकारणी, मनुष्याचे पारखी, घोडे चढाईत निष्णात, हत्ती चढाई, वरदक वित्वशक्ती, इमानी, शूर, उदार, व्युत्पन्न, सखोल, धीर असे गुण दिलेले आहेत. आणि हे त्यांच्याकडे प्रशिक्षण असल्याशिवाय किंवा त्यांना ह्याचं बाळकडू असल्याशिवाय त्यांच्यामध्ये हे उपजत काही गुण असतीलच ना, त्याबद्दल वादच नाही, परंतु काही नंतर शिकलेले पण गुण असतात. त्याचबरोबर कला, कौशल्य आणि इतर विद्या हे पण त्यांच्याकडे होतं. तर काय होतं, तर त्यावेळेसच्या महाभारत, रामायण, इतिहास, पुराण कालातील कथा, संस्कृत, फारसी भाषेचा परिचय, मुळाक्षरे, लेखन वाचन, गणित, याशिवाय अश्वारोहण, कुस्ती, दांडपट्टा, तलवार चालवणे, धनुष्यबाण, भालाफेक, इतर शस्त्रास्त्रे चालवण्याचे ज्ञान याचे पण शिक्षण त्यांना दिलं गेलं. त्याचबरोबर श्रुती, स्मृती, पुराणे, भारत म्हणजे महाभारत, राजनीती, सर्व शास्त्रे, रामायण, काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, सामुद्रिक, निरनिराळ्या भाषा, पंथ, सुभाषिते, हत्ती, घोडे, रथ आरोहण, त्यांची लक्षणे, चढणे, उतरणे, दौड मारणे, उडी मारणे, तलवार, धनुष्य, चक्र, भाला, पट्टा, शक्ती, युद्ध, बाहुयुद्ध म्हणजे कुस्ती, दुर्ग अभेद्य करणे, दुर्लक्ष निशाण वेधणे, दुर्गम संस्थानातून निसटून कसं जायचं याचं, त्याच्यानंतर इंगित, दुसऱ्याच्या मनात काय आहे ते इंगित जाणणे, जादूगिरी, विष उतरवणे, रत्न परीक्षा, अवधाने, सर्व विद्याशास्त्रे व कला हे शिक्षण या सर्व मुलांना जेव्हा ती लहान होती तेव्हा त्यांना दिलं आलं होतं. आणि हंबीरराव मोहिते पण याला अपवाद नव्हते, कारण हंबीरराव मोहित्यांचं घराणं हे सुद्धा राजघराणं होतं आणि त्यांना पण अतिशय उत्तम प्रकारचं शिक्षण लाभलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी राजकारभार, प्रशासन, प्रशिक्षण फक्त तलवार घेऊन लढणं आणि मर्दुमकी गाजवणं ह्याच्या पलीकडे जाऊन 250चे 100, 100चे 150, 200 किल्ले काबीज करणे, त्याची व्यवस्था लावणे, ही सगळी जी एक जबाबदारी होती त्याचा वारसा त्यांनी त्यांच्या घराण्यामध्ये जो परंपरागत आला होता तो त्यांनी स्वराज्यामध्ये आणला, जो आला होता त्याच्यात भर घातली. दुसरं त्यांचं योगदान म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांनी महत्वाचे पद भूषवले. 1674 पासून 1680 पर्यंत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती म्हणून होते. आणि आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती म्हणून काम करणं, खांद्याला खांदा लावून काम करणं हे अतिशय अवघड काम होतं, कारण शिवाजी महाराजांना थोडी जरी चूक झाली तरी ती अक्षम्य होती आणि त्याच्यामुळे अनेक हजारो लोकांचे बळी जाऊ शकत होते. त्यामुळे फार जबाबदारीचं काम होतं. 1681 ते 1687 पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांबरोबर त्यांनी सरसेनापती पदाची दुसऱ्यांदा जबाबदारी हे केली. एक फार मोठे इतिहासकार आणि शिवव्याख्याते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करताना त्यांनी एक फार छान सांगितलं की अष्टप्रधान मंडळामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते हे असे एकटेच अष्टप्रधान मंडळातले सहकारी होते की जे स्वतः राजे होते आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना पण त्यांचं बडदास्त ठेवणं जरुरी होतं. पण त्या दोघांचं अंडरस्टँडिंग आणि एकंदरीत तालमेल एवढा सुंदर होता की त्यामुळे स्वराज्याचं कार्य अतिशय निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित आणि एकमेकाच्या पूर्ण समजुतीने पुढे चाललं. आता त्यावेळेस हंबीररावांचं वय 33 होतं आणि जबाबदारी काय होती तर 50 किल्ल्यापासून ते 300 किल्ल्यापर्यंत घेऊन जायचं. त्यामुळे त्याच्या पुढचा जो विचार होता, आता आपण सगळे प्रापंचिक संसारिक आहोत, आपल्याला एक घर सांभाळणं
किंवा एक शेत सांभाळणं म्हणजे किती खर्च असतो याची पूर्ण कल्पना आहे. आपण विचार करा की स्वराज्य, त्याचा डोलारा सांभाळणं, सैन्य सांभाळणं, त्यांचे कपडे, लत्ते, त्यांची साहित्य, त्यांची शस्त्र, तोफा, दारुगोळा, किल्ले, त्याची डागडुजी, ते बांधणे, घोडदळ, पायदळ, असे एक ना अनेक जलदुर्ग बांधले, बोटी बांधल्या, त्याच्यानंतर कोकणामध्ये प्रचंड प्रकारचं बांधकाम केली, समुद्रामध्ये बांधकाम केली. सो त्यामुळे ह्याच्यासाठी पैसा कुठून? त्यामुळे शिवाजी महाराजांना जे स्वराज्य अभिप्रेत होतं, त्याला प्रचंड अशी मोठी अर्थ नीती लाभलेली होती. आणि शिवाजी महाराजांना आणि सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना स्वराज्याचं अर्थशास्त्र पूर्णपणे समजलेलं होतं. कारण हंबीरराव मोहित्यांनी अनेक अनेक मोहिमा अशा केल्या शिवाजी महाराजांच्या काळात व छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये, की त्या मोहिमा केवळ आणि केवळ खंडणी वसूल करणे, लूट करणे किंवा चौथाई वसूल करणे ह्याच्यासाठीच केल्या होत्या. आणि त्याच्या वेळेस त्यांनी लढाई वगैरेचं भानगडीत पडलेच नाहीत ते. त्यामुळे स्वराज्याचं अर्थशास्त्र, आणि पुन्हा एकदा आधीचा रेफरन्स देतो, शाहिस्तेखानाच्या लढाईच्या वेळेस, शाहिस्तेखान नाही, मिर्झा राजांच्या तहाच्या वेळेस शिवाजी महाराजांकडे आणि आपल्या स्वराज्यामध्ये 1 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश उरला होता. आणि शिवाजी महाराजांचं देहावसान झालं त्यावेळेस त्यांच्या गंगाजळीमध्ये आणि रायगडाच्या खजिन्यामध्ये 9 कोटी रुपये शिल्लक होते, प्लस इतर सामान सुमान, म्हणजे हे नगद कॅश. सो ह्याच्यावरनं असं दिसतं की त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल आणि अर्थ व्यवस्था उत्तम रीतीने केली होती. त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना दक्षिण दिग्विजयाचा शिल्पकार म्हटलं जातं. आणि त्या ह्याच्यामध्ये राज्याभिषेकानंतर ही 1.5 वर्षांनी काढलेली मोहीम होती, 6 ऑक्टोबर 1676 साली. आणि त्यावेळेस त्यांना एक जबाबदारी देण्यात आली होती की दक्षिण दिग्विजयचा 1 रुपयाचा बोजा स्वराज्याच्या अर्थकोशावर आला नाही पाहिजे, राजकोशावर पडला नाही पाहिजे. आणि त्यांनी तो पूर्णपणे त्याप्रमाणे 1 रुपया सुद्धा राजकोशातून न घेता पूर्णपणे दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमधनच तो खर्च वसूल केला आणि आपलं मोहीम फत्ते केली. आणि ती मोहीम 2 वर्ष चालली होती. 1 महिना, 1 दिवस, 1 रात्र, 1 किल्ला नाही, 2 वर्ष चालली होती. त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे अर्थशास्त्र समजलेला असा सरसेनापती होता आणि लाभला. आणि आपले स्वराज्याचं भाग्य की जवळजवळ 14 वर्ष ते आपल्या स्वराज्याचे सरसेनापती होते, दोघांच्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. आपल्याला पुढे माहितीच आहे की सगळ्यात मोठं त्यांचं जे कर्तृत्व होतं ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर जो काही कारभाऱ्यांमध्ये गोंधळ माजला आणि सत्तेसाठी छत्रपती आपल्या राजपुत्र राजारामांना मंचकारोहण करण्यात आलं आणि संभाजीराजांना डावलण्यात आलं, त्यावेळेस अतिशय मोठा गृहकलह आणि स्वराज्य धोक्यामध्ये होतं. आणि अशा वेळेस हंबीरराव मोहित्यांनी योग्य निर्णय घेऊन निर्णायक तिथे अशी स्वतःची भूमिका मांडल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसू शकले आणि त्याच्या पुढे त्यांचं मंचकारोहण झालं आणि मग राज्याभिषेक झाला. याच्यामध्ये निर्णय क्षमता हा महत्वाचा मुद्दा आहे. तर त्या निर्णय क्षमतेमुळे आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये एका बाजूला भाचा, बहीण, दुसऱ्या बाजूला राज्याचा योग्य दावेदार, योग्य कर्तृत्ववान राजा, राजपुत्र, आणि त्याची योग्यता पण होती, आणि स्वराज्यावर आलेलं संकट याचा पटकन एक उहापोह घेऊन त्यांनी निर्णायक असं भूमिका मांडली. आणि त्यामुळे स्वराज्य
ची कंप्लीट दिशाच बदलली आणि पुढे आपण औरंगजेबाला तोंड देऊ शकलो. तर सगळ्यात अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे की आपल्या स्वराज्यामध्ये, स्वराज्य म्हणजे काय तर एक भौगोलिक अशी रचना आणि प्रदेश. तर त्याच्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे हिंदवी स्वराज्यामध्ये 360 किल्ले होते. त्याच्यापैकी हंबीरराव मोहित्यांनी किती किल्ले घेण्यामध्ये पुढाकार घेतला असेल तर फक्त दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस, दक्षिण दिग्विजयाच्या याचा पल्ला सांगतो, रायगडापासून तंजावर पर्यंत जवळजवळ 1700 ते 2000 किलोमीटरचा प्रदेश आहे. आणि दक्षिण भारतामध्ये फक्त दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस ज्याचे शिल्पकार सरसेनापती हंबीरराव मोहिते होते, त्यांनी 100च्या वर किल्ले त्या मोहिमेमध्ये 2 वर्षामध्ये स्वराज्यामध्ये सामील केले आणि 20 लक्ष होण्याचा प्रदेश, म्हणजे 1 लक्ष होऊन मिर्झा राजा जयसिंगांच्या तहाच्या वेळेस होतं. त्याच्यानंतर तो वाढत वाढत राज्याभिषेकापर्यंत खूप बऱ्यापैकी वाढला होता. त्याच्यामध्ये 20 लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रदेश आणि 100च्या वर किल्ले आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक किल्ले त्यांनी 14 वर्षाच्या मोहिमेमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये घातले. याचा अर्थ जवळजवळ 1/3 स्वराज्यामधील जे किल्ले होते ते विजयी करण्यामध्ये आणि स्वराज्यात सामील करण्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कारकीर्द जबाबदार आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा इतिहास हा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासामध्येच दडलेला आहे. साल्हेर मुल्हेरची लढाई घ्या, कल्याण भिवंडीची लढाई घ्या, दक्षिण दिग्विजय घ्या, त्याच्यानंतर बेळगावमध्ये घ्या, त्याच्यानंतर बुऱ्हाणपूरची लूट घ्या, त्याच्यानंतर धरणगाव घ्या, असे एक ना अनेक, कोप्पळचं युद्ध घ्या, कोप्पळचा किल्ला हस्तगत करणं, असे एक ना अनेक इतक्या त्यांच्या लढाया आहेत. परंतु आज मी लढाईबद्दल बोलणारच नाहीये, कारण आपण सगळ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे केवळ तलवार, घोडे, दाढी, मिशा आणि लढाया, ह्याला मारला त्याला मारला, त्याची यादी तर आहेच आपल्याकडे, ती पुन्हा कधीतरी सांगू. परंतु आज महत्वाचं काय आहे की आपल्याला ह्या गोष्टीचं आज काय जरुरी आहे आणि आपण इतिहासामधनं काय शिकणार आहे ह्याच्यावर उहापोह आणि विचारविनिमय केला तर असं दिसतं की आपल्याला एक तर उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे, दुसरं उत्तम प्रशिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे ट्रेनिंग केलं पाहिजे. नुसतं शिक्षण, पुस्तकी ज्ञान उपयोग नाही, त्याचं प्रशिक्षण, त्याचं ग्राउंड ट्रेनिंग, त्याच्यानंतर कला, कौशल्य, त्याच्यानंतर इतर जे राज्यकारभार, पत्रव्यवहार आणि गुण आत्मसात करणे. काही गुण आपल्यात उपजत असतात, पण खूप गुण असे असतात की जे आपण नंतर डेव्हलप करू शकतो. सगळ्यांमध्ये क्षमता असते. आपल्या सारख्या सगळ्या एकंदरीत घराण्यामधलीच त्या व्यक्ती होत्या, परंतु त्यांच्या आई वडिलांनी त्यांना घडवलं आणि ही आई वडिलांची फार मोठी जबाबदारी आहे. अजून एक महत्वाचं, आज संभाजी महाराजांची जयंती आहे, त्याच्यामुळे सांगावंसं वाटतं की आपल्याला माहितीच आहे की वयाच्या 9व्या 10व्या 12व्या वर्षापासून ते औरंगजेबाच्या दरबारी जात होते, आग्र्याला कैदेत होते, तिकडे त्यांचे जहागीरदार म्हणून त्यांना जावं लागायचं, औरंगाबादला जावं लागायचं. परंतु त्याचबरोबर संभाजी महाराज हे अतिशय विद्वान असे गृहस्थ होते. त्यांनी स्वतः संस्कृतमध्ये व इतर भाषांमध्ये ग्रंथ रचना केलेली आहे. याचा अर्थ ते विचारी पण होते, कारण ग्रंथ लिहायचा, एक पत्र लिहायचं तर अवघड जातं. परवा एक मुलगा माझ्याकडे आला होता, काय म्हणजे मार्गदर्शनासाठी, त्या जस्ट चर्चा करत होतो, तर तो मुलगा 20 वर्षाचा होता आणि त्या 20 वर्षाच्या मुलाला त्यांनी आज 20 वर्षामध्ये एकही पत्र लिहिलेलं नव्हतं, ना आजीला, ना आजोबाला, ना आई वडिलांना, ना भावाला, बहिणीला, मित्राला. आणि 20 वर्षापर्यंत मराठा मुलगा 20 वर्षापर्यंत त्या एकदाही पोस्टात सुद्धा गेला नव्हता. तर ही
किती शर्मेची गोष्ट आहे. तर ह्याच्यावर विचार होणं जरुरी आहे. आपण तर मुद्दा असा की शिवाजी महाराजांनी, आधी शिवाजी महाराज सांगतो, शहाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना त्यांच्या जहागिरीची मोकासीदार म्हणून नियुक्ती केली आणि त्यांना राज्यकारभार करण्यासाठी 12व्या वर्षी परवानगी दिली. 12व्या वर्षी, 12 वर्ष म्हणजे 6वी ते 7वी, 6वी ते 7वीतल्या मुलाला आज आपण किती जबाबदारी देतो. आता संभाजी महाराजांचं उदाहरण घेऊ. संभाजी महाराजांचा जन्म 1657चा, 26 जानेवारी 1671 रोजी शिवाजी महाराजांनी म्हणजे संभाजी महाराजांच्या वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांना सदरेवर येऊन राज्यकारभार करायला सांगितलं होतं आणि ते 14व्या वर्षी राज्यकारभार करू लागले होते. मंत्र्यांशी चर्चा, जे भेटायला येणारे जे लोक होते, इतर सरदार मंडळी, सैनिक असतील, परदेशी पाहुणे असतील, त्यांच्याबरोबर चर्चा ह्या संभाजीराजांनी केल्या. ह्याच्यावर विचार करा. आमच्या घरामध्येच एक फार उत्तम उदाहरण आहे. आमचे आजोबा दुसऱ्या महायुद्धामध्ये युद्ध कैदी म्हणून जर्मनीमध्ये अटकेत होते, जवळजवळ 1.5-2 वर्ष. ब्रुन्सविक म्हणून एक गाव आहे आणि हिटलरचा तो प्रिझनर ऑफ वॉर कॅम्प होता. म्हणजे विचार करा की किती स्ट्रिक्ट असेल. त्यांना अख्ख्या 2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आणि 4 वर्षाचं जे महायुद्ध झालं त्याच्यामध्ये 2 पत्र लिहायला परमिशन मिळाली होती. त्याच्यात पहिलं पत्र त्यांनी एडनवरनं टाकलं होतं. दुसरं पत्र जेव्हा त्यांनी दिलं की ते कैदेत असताना 2 ओळीचं पत्र लिहायला त्यांना फक्त परमिशन होती आणि त्या 2 ओळीच्या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांना काय सांगितलं असेल, बापूसाहेबांना ताईकडे शिक्षणासाठी पाठवा, फुल स्टॉप. एवढं फक्त पत्र पाठवलं. आणि त्यामुळे आमचे वडील तळबीडवरनं निघून, कारण तळबीडला शाळा नव्हती 5वी नंतर, त्यामुळे 5वी आणि बरोबर हे सुद्धा आमचे वडील तेव्हा 12 वर्षाचे होते आणि त्यामुळे त्यांनी ते तिथून उचलून त्यांना तासगावामध्ये आत्याकडे नेलं आणि ते शिकले, तासगावात शिकले. त्याच्यानंतर सांगलीला जाऊन वेलिंग्टन कॉलेजमध्ये शिकले आणि मग पुण्याला SP कॉलेजमध्ये येऊन शिकले. त्यामुळे आज आम्ही पुन्हा पायावर आहोत. आणि आमची जेव्हा परिस्थिती झाली तेव्हा आमच्या वडिलांनी सांगितलं, आम्हाला काही माहिती नव्हतं, आम्ही आंबेराव मोहितेंचे वंशज किंवा काही घरी चर्चा नव्हती. त्यांनी हेच सांगितलं की तुम्हाला दुसरा कुठलाही आधार नाहीये, स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि त्यामुळे आम्ही पुण्यामधनं जे निघालो ते पुणे, मुंबई, दिल्ली, मद्रास, बँगलोर करत करत आता परत पुण्यात येऊन स्थायिक झालोय. पण त्यामुळे आमचं भलं झालं. नाहीतर वाडावडिलांचे जमिनीवर जर का अवलंबून राहिलो असतो, आहे त्या घरामध्ये रुमाल घडी करून त्याची छकल करत बसलो असतो आणि भाऊबंदकी करत बसलो असतो तर काहीही साध्य झालं नसतं. तर ह्याच्यावर फार विचार करणं जरुरी आहे. थोरले छत्रपती शाहू महाराज जेव्हा त्यांनी स्थिरस्थावर झाले तर त्यांनीहून कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे जे होते त्यांना वारणेच्या खालचा संपूर्ण प्रदेश, म्हणजे ऍक्च्युली दक्षिण भारतापर्यंतचा प्रदेश ऍक्च्युली दिला होता त्यांना. आता त्यांनी तो वाढवला नाही हे वेगळा विषय आहे, पण त्यांनी दिलं का, तर आपलं स्वराज्य वाढलेलं होतं आणि ते मॅनेज करायला, ते सगळं त्याची व्यवस्था लावायला आपल्याच भाऊबंधांना जर का वाटून दिलं तर काही हरकत नव्हती. त्यामुळे ते मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांनी वारणे खालचा, तो वारणेचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, तो सगळा त्यांना दिला होता. तर याची त्याच्यानंतर पेशव्यांना त्यांनी अपॉइंट केलं. बाजीराव पेशव्यांसारखा कर्तबगार व्यक्तीला त्यांनी अपॉइंट केलं वयाच्या 19व्या वर्षी. तर याचा अर्थ गुणग्राहकता, हे बघा ना, त्यांच्यामध्ये गुणग्राहकता होती, त्या घराण्यातच चालत आलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा विषय फार फार महत्वाचा आहे की आपण आजच्या घडीला राज्यकर्ते होतो एकेकाळचे, तर मग काही कुटुंब, काही समाजातले काही घटक देशोधडीला का लागलेत, का शिक्षण आपण सोडलं, दुसऱ्यांना आपण नाही दोष देऊ शकणार. तर शिक्षण केलं पाहिजे, शिक्षणाची कास धरली पाहिजे. कितीतरी मराठा युवक आहेत जे अतिशय उत्तम शिकून
परदेशामध्ये गेलेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, उत्तम उत्तम ठिकाणी नोकरी करतात आहेत. तळबीडमधली कितीतरी मुलं फार छान शिक्षण करून चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकरी करतात आहेत, व्यवसाय करतात आहेत. तर सर्व समाज आज हवालदिल झाल्यासारखा का वाटतं? की आपल्याला सरकारकडनं काहीतरी मिळावं, आपल्याला कोणीतरी मदत करावी. आपण राज्यकर्ते होतो, आपल्यामध्ये ते गुण आहेत, ह्याच्यावरनं दिसतंय. कितीतरी असे आहेत, म्हणजे हे आज आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते, संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलतोय, परंतु किती किती नावं घ्यावी? प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, म्हणजे पंतप्रधान पेशवे होते, बाजीराव पेशवे होते. तर एक ना अनेक ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की आपल्यामध्ये गुण असतात. त्याच्यासाठी बसून अभ्यास, घरी वातावरण तशी तयार केली पाहिजे. कौशल्य पाहिजे. बिना कौशल्याचं काही होणार नाही. आपल्याला पाहिजे चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात, चांगल्या पैशाची नोकरी मिळावी. तर मग तशी आपली कुवत पण तयार केली पाहिजे. तर आज हेच मला सांगायचं होतं. त्याच्यानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आणि कुठल्याही सरदाराची, कुठल्याही राजाची खरी पारख अनेक कारणांनी होते. त्याच्यातली एक उत्तम पारख होते ते म्हणजे की त्यांनी त्यांच्या नंतरची भावी पिढी तयार केली आहे का? आपल्या मुलांना, बाळांना किंवा दुसऱ्या सरदारांना तयार केलंय का? तर त्याच्यामध्ये पण सरसेनापती हंबीरराव मोहिते उजवे ठरतात. कसे? तर आपल्याला माहिती आहे पुढील सेनापती सरसेनापती संताजी घोरपडे, सरसेनापती धनाजी जाधव, त्याचबरोबर महाराणी ताराबाई आणि राजाराम हे सर्वजण, राजारामांना जवळजवळ 17 वर्ष हंबीररावांचा सहवास लाभलेला आहे. ताराबाईंना जवळजवळ 10 वर्ष लाभलेलं आहे. तर असं बघता आणि संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव तर त्यांच्याबरोबर लढाईला बरोबर असायचे. तर आणि त्यांनी पुढे स्वराज्य टिकवलं, त्यांनी पुढे स्वराज्य चालवलं आणि औरंगजेबाचा अक्षरशः सळो की पळो करून सोडलं त्याला. आणि शेवटी औरंगजेब वैतागून 27 वर्षांनी इथंच खलास झाला. तर याच्यावरनं असं दिसतं की आपण स्वतः नुसतं कर्तृत्ववान होऊन उपयोग नाही, तर आपली भावी पिढी सुद्धा कर्तृत्ववान झाली पाहिजे. आणि ती सुद्धा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी करून दाखवली. निस्वार्थ जीवन होतं, निस्वार्थ जीवन. त्यांना पाहिजेल असतं तर ते स्वतः राजे झाले असते. त्यांना पाहिजेल असतं तर त्यांनी संभाजी राजांच्या छत्रपती पदामध्ये आणि राज्यकारभारामध्ये प्रचंड मोठा अडचण निर्माण करू शकला असते स्वतःच्या स्वार्थासाठी. पण ते त्यांनी अजिबात केले नाही. स्वतः देशमुखाचा मुलगा असून सुद्धा, आणि त्यावेळेस देशमुख पद हे फार मोठं होतं, तरी सुद्धा त्यांच्याकडे देशमुखी चालून आली नाही. त्यांच्या मोठ्या भावाकडे गेली. त्यामुळे हंबीरराव मोहिते हे नोकरीवर, पगारी नोकरीवर स्वराज्यामध्ये होते आणि त्याचं त्यांना अजिबात वैषम्य नव्हतं किंवा त्यांना हे नाही की केवढा तो सॅक्रिफाईस. त्यांना पाहिजे असते ते भावाबरोबर भांडत बसले असते की आम्हाला पण द्या जमिनीचा तुकडा आणि देशमुखीचा तुकडा. आणि प्रचंड मोठी घरची ऐपत होती त्यांची. तरी सुद्धा त्यांनी स्वराज्यामध्ये नोकरी पत्करली. आपल्या घरामध्ये काही कागद सापडली, त्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते ॲज अ सरसेनापती त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन काय, म्हणजे त्यांनी कामाची त्यांची विभागणी काय होती आणि त्यांची कर्तव्य काय होती आणि त्यांचं मुख्य काम काय होतं, याची नोंदणीचे कागद आपल्याला मिळाला आहे. त्याला कानू जाप्ता म्हणतात. तर याचा अर्थ शिवाजी महाराजांनी पण किती उत्तम तऱ्हेने राज्यकारभार केला होता. डॉक्युमेंटेशन केलं होतं. प्रत्येकाचं काम काय, प्रत्येकाला लिहून दिलं होतं की हे तुमचं काम आहे आणि तुम्ही हे करायचं, तुम्ही ह्यांना रिपोर्ट करायचं, तुमच्या खाली हे असतील. सगळ्या सैनिकांची भाषा बोलायची, सैनिकांनी ह्यांच्या दिमतीवर राहायचं. आणि नौबत, सर नौबत म्हणजे काय, तर ज्याला नौबत वाजवायची म्हणजे लढाई पुकारायची अधिकार आहे, असे ते होते. तर हे फार मोठा अधिकार होता की कोणाबरोबर लढाई पुकारायची ही काही सोपी गोष्ट नव्हती, की एवढी जबाबदारीची गोष्ट होती. त्याच्यामध्ये पैसा अडका, त्याच्यानंतर दुसऱ्याबरोबरचं नातं, दुसऱ्या राजाबरोबरचं, त्याच्यानंतर लोकांचे जीव गमवायचे, अशी अनेक प्रकारची जबाबदारी असायची. तर ती त्यांच्यासाठी होती आणि शेवटी त्यांनी सर्वोच्च स्वतःचं बलिदान दिलं
आणि वाईच्या लढाईमध्ये लढाईमध्ये लढता लढता मृत्यूमुखी पडले. त्यांच्यावर एक फार छान असं पुस्तकाचं टायटल आहे की त्या रणाचं भाग्य, की त्या रणामध्ये हंबीरराव मोहितेंसारखा पराक्रमी, स्वराज्यनिष्ठ आणि मानी असा एक सेनापती पडला. त्या रणाचं भाग्य, असं ते रणभाग्य म्हणून त्यांचं फार छान कादंबरी पुस्तक आहे. आपल्याला मिळालं तर जरूर घ्या. मग पुढे काय झालं, हंबीरराव मोहित्यांचे पुढचे वंशज काय झाले, तर आजही तळबीडमध्ये हंबीरराव, त्यांचे बंधू, त्यांचे 2 बंधू होते आणि हंबीररावांना 3 मुलं होती आणि त्यांचे 2 चुलत बंधू होते. असे तळबीड आणि वांगी, तडसर वांगी सांगलीच्या तिथे, तर अशा 2 ठिकाणी हे त्यांचे देशमुखीचं, पाटीलकीचं हे बस्तान होतं. त्याचबरोबर त्याच्यानंतर बरेच मोहिते सैनिकी परंपरा चालत ठेवली. ती आज तागायत मोहिते घराण्यामध्ये एक तर कोणी दत्तक नाही आहे आणि दुसरं म्हणजे आज तागायत ती सैनिकी परंपरा चालू आहे. आजच्या घडीला हंबीरराव मोहितेंचा एक वंशज भारताच्या सैन्यामध्ये ब्रिगेडियर पदावर मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू आहे. हे आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर अशी सैनिकी परंपरा आहे. त्याच्यानंतर पानिपत युद्धामध्ये 7 मोहिते सरदार कामी आले आणि त्याच्यातले आम्ही संशोधन करतोय, त्याच्यामधले 3 सरदार हे डायरेक्ट तळबीडचे होते आणि त्याच्यातले 2 सरदार हे हंबीरराव मोहित्यांच्या वंशातले आणि हंबीरराव मोहित्यांच्या पुढील पिढ्यांमधले असे होते आणि ते सुद्धा एकाच घरातले होते. तर असा मर्दुमकीचा खूप मोठा इतिहास आहे आणि अजूनही चाललाय. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याच्यानंतर भारताचं स्वातंत्र्य युद्ध, त्याच्यानंतर चीनचं युद्ध, बांगलादेश पाकिस्तानचे युद्ध, गोवा मुक्ती, श्रीलंका पीस कीपिंग फोर्स, अशा सर्व युद्धामध्ये मोहिते मंडळींनी मर्दुमकी गाजवलेली आहे आणि अगदी उच्च पदापर्यंत ते पोचलेले आहेत. तर असा हा जो मोहित्यांचा इतिहास होता, तो थोडक्यात आपल्याला सांगितला. त्याच्यावरनं तरुण मुलांना काही प्रेरणा मिळेल. मिलिटरीत जॉईन झालं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, शारीरिक शक्ती व्यवस्थित निर्माण केली पाहिजे, कौशल्य, कला आत्मसात केल्या पाहिजेत, तर आपल्याला भविष्य आहे. कारण कोणाच्या मदतीवर शिवाजी महाराजांनी कोणाची मदत मागितली नाही. त्यांनी कोणालाही सांगितलं नाही की आमच्यासाठी एवढा तुकडा काढून द्या, मग आम्ही त्याच्यावर आमचं पोट भागवतो. अजिबात नाही. त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिले. मग आपण जर का शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे अशा सर्व मोठ्या मोठ्या, येसाजी कंक, बाजीराव पेशवे, असे जर का लोकांचे जर का आपण आदर्श मानत असू, तर मग आपण कोणासमोर मिंध होऊ शकणार नाही आणि व्हायला नाही पाहिजे. आणि होत असू तर का असं होतंय ह्याचा वर विचार करा. एवढं म्हणून मी आज माझं 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा जितेंद्र रौंदळे व ललित पाटील साहेब यांना मी पुन्हा मनापासून अभिवादन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की हे फेसबुक लाईव्हच्या निमित्ताने मला मौका मिळाला आणि आपल्याबरोबर माझं काही हितगुज आणि विचार मांडायला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद.